पालघरला गेल्याही वर्षी इथे आपण सत्संग केला होता आणि पुन्हा आपण सत्संगात आलो. एकतीस खूप लोकांना आनंदाचा दिवस असतो. संध्याकाळ त्यातल्या त्यात, ज्याला आमच्याकडच्या भाषेत गटारी म्हणतात. खूप लोक आज त्यात रात्रभर बुडून उठणार आहेत दारूमध्ये, कारण वर्षभर थकलेले असतात. त्याचा थकवा आज एका दिवसात दूर करतात. अशी एक प्रथा. अशा वेळी आपण मंडळी इथे सत्संगासाठी जमलेले आहात. आपलं भाग्यविशेष आपल्याला या ठिकाणी आणलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. मी असं समजत होतो, इंग्रजी वर्षाचा अंतिम दिवस नाही, मध्यम दिवस आहे. आणि उद्योग व्यापारातलं सगळे हिसाब किताब करून, थकवा दूर करून पुढे जाणाऱ्यांची एक गत असेल, तर दुसरं हिंदू महिन्याप्रमाणे उत्तरायण संपून दक्षिणायन आरंभ होण्याचा हा काळ आहे. शुभ कार्य संपन्न करून आता 6 महिन्यांच्या विश्रांती काळात आणि शेती इत्यादी क्रियाकलापामध्ये सामील होण्यासाठी लोक उद्युक्त होतात. आजच्या या सत्संगात समर्थ रामदास स्वामींचा दासबोधातील निरूपण आपण श्रवण केले. संत महिमा ऐकवली. सत्संगाची महत्व ऐकवले. माणसाला जर सत्संग नाही भेटला, मनुष्य आणि पशु पक्षी प्राणी वृक्ष यांच्यात फारसं अंतर राहत नाही. माणसाला या शरीराची तंदुरुस्तीची जितकी आवश्यकता आहे, शारीरिक आरोग्याची जितकी आवश्यकता आहे, बुद्धीला बौद्धिक आरोग्याची गरज असते, मनाला भावनिक तृप्तीची गरज असते.
शरीर तंदुरुस्त राहणं, क्रियाशील राहणं, त्यातच त्याची आयुष्यमान वाढत असते आणि निरोगी राहत असते. केवळ शरीर निरोगी राहिल्याने चालत नाही. या शरीरात राहणारी बुद्धी सुद्धा निरोगी राहायला पाहिजे आणि बलशाली असायला पाहिजे. बुद्धी बलशाली होण्याकरता शरीराला जसा खाद्य देतो वेगवेगळ्या प्रकारचे आणि वातावरणीय परिस्थितीला अनुकूल्य असं जेवण देतो, भोजन देतो, त्याचप्रमाणे बुद्धीलाही खाद्य देणं गरजेचे आहे. भगवंतानी मनुष्याला दिलेली एक अप्रतिम भेट कुठलं असेल तर ती बुद्धी आहे. अप्रतिम भेट आहे. खूप छोटीशी दिलेली आहे. 1000 वर्षांमध्ये आपण जितकं काय करू ते सर्वही समाविष्ट राहील एवढी कॅपॅसिटी त्या बुद्धीत ठेवलेली आहे. गागर में सागर समाये म्हणजे एका कळशीत समुद्रच भरता येईल या कॅपॅसिटीची एक कळशी म्हणजे बुद्धी भगवंतानी दिलेली आहे. आणि आम्ही जवळजवळ 99% लोक जसं भगवंतानी आम्हाला दिली तशीच परत करून जाणारी आहोत. त्याचा विशेष वापर कधीही करत नाही. त्याचा वापर जर आपण करायचं ठरवलं, प्रत्येक व्यक्ती अतींद्रिय सामर्थ्य प्राप्त करू शकतो. प्रत्येक व्यक्ती अनाकलनीय अशी कार्य करण्याची क्षमता संपन्न होऊ शकतो. आम्ही बुद्धीकडे कधी लक्ष नाही दिली. आमची बुद्धी काम करण्याकरता जेवढं लागतंय, आजीविकेसाठी जेवढं लागतंय तेवढीच ज्ञानाने भरलेली आहे. बाकीचे 99% जागा खालीच आहे बुद्धीची. भरण्याकरता साधन पंचेंद्रिय आहेत. डोळ्यांनी जितकं पाहतो तितकं ते स्टोअर होते बुद्धीमध्ये. जितके ऐकतो जीवनात ते सर्वही स्टोअर होते. जितकं रसास्वादन म्हणजे जितकं खातो पितो आपण ते सर्वही ज्ञान त्याचा स्टोअर होतो. आणि जितकं गंध आस्वादन करतो सर्व प्रकारची गंधांचं ज्ञान मस्तिष्कात संग्रहित होते. एवढंच नाही, जितक्या जितक्या वस्तू म्हणून स्पर्शित झालेल्या आहेत आमच्या त्वचेने त्या सर्वही बुद्धीत सुसंग्रहित आहे. आपण कधीही विचारा, अमुक दिवशी अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे कोण कोण होते असं विचारले की आमच्या स्टोअरमधून एक क्षणात एक चित्र डोळ्यासमोर येतो. त्या दिवशी कोण कोण होते. आपण आज इथे जमलेले आहोत. घरी गेल्यानंतर आपण एकदा बुद्धीला विचारा, आम्ही काल सत्संगाला गेलो होतो तिथे कोण कोण होते. सगळ्यांची चित्र दाखवते. कोण काय बोलले हे सर्वही शब्द आम्हाला आठवण करून देते. वाटेत जाताना येताना काय घटना घडल्या त्या सर्वही आमच्या बुद्धीत साठवले गेलेले आहेत.
अशी एक दिवसाची नाही आहे, 100 वर्षांची. ज्या दिवशी आम्हाला समजायला लागलं, एक 2-4 वर्षानंतर आम्हाला समजायला लागतो प्रपंच, त्या दिवसापासूनचा सर्वही संग्रहित होत राहत. आणि वैशिष्ट्य असं, जे जे आम्ही आमच्या हाताने करू ते सर्वही त्याच्या लक्षात तिथे स्टोर होते. जे जे आपण पाहू, जे जे आपण वाचन करू, जे जे आपण ऐकू, निसर्गातले हजारो प्रकारचे ध्वनी आहेत. एकांची ध्वनी दुसऱ्यांसारखं नाही आहे. कधीही रात्री आपण झोपलेले असताना कोणतरी व्यक्ती येऊन दार ठोठावले, आपण आतूनच विचारता कोण आहे? ती व्यक्ती मी आहे एवढा म्हटले की त्यांच्या ध्वनी आम्ही ओळखतो. का? त्या ध्वनीची सॅम्पल आमच्याकडे स्टोअर आहे. ही आलेले ध्वनी आणि आमच्या स्टोअरमधली ध्वनी दोन्हींचे साम्य आहे का? एक क्षण विचार करतो, पटले तरच उठतो, नाही तर उठत नाही. आमच्याकडे असे सगळ्या गोष्टींची स्मृती आहे. आणि ह्याला जितकं श्रीमंत करू तितकं माणूस श्रीमंत होतो. पैसे का आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही. हे जे ज्ञान आहे, लौकिक ज्ञानही आहे. एक मेंदू लौकिक ज्ञानाचं काम करतो आणि दुसरा मेंदू आध्यात्मिक ज्ञानाचं काम करतो. एक मेंदू सृष्टीतल्या सर्वही ज्ञान भरल्याने समृद्ध होते आणि एक मेंदू आमची अशी आहे की त्याला खाली केल्याने, जे जे भरलेले आहे ते सर्वही खाली केल्याने समाधान तृप्ती लाभते. आध्यात्मिक स्मृती आहे ती. कारण तिथे परमात्म्यावर कुठलाही कचरा नको आहे, ते सर्वही काढून ठेवायचं. काढून ठेवले की केवळ आणि केवळ आत्मा तिथे प्रकट होतो. त्या बुद्धीत आत्म्याचा प्रतिबिंब दिसतो. त्या तिथे काय कचरा असेल तर प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. जे लौकिक व्यवहारासाठी बुद्धी दिलेली ती प्रचंड आहे. एक 2-4% वापरणारी 1% सुद्धा लोक नाही आहेत. म्हणजे दिलेली जी जागा आहे त्यातले 4% भरणारी 96% त्यांच्याही खाली असते. जे मोठमोठे सायंटिस्ट आहेत, साहिती आहेत, शास्त्रवेत्ता आहेत, महत् प्रयासाने भरतात. कधीही ज्ञान पूर्ण होण्याची आपण वाचल्याने चारणे, दुसऱ्यांच्या ऐकल्याने चारणे, गुरुजनांशी संवाद केल्याने चारणे आणि स्वानुभवाने चारणे असं 1 रुपयाची भरलेले असतो. जे असते त्यातलं या चौघांच्याही वाटणे असतात. पण आम्ही प्रयास करून जर भरायचं ठरवलं, खूप काही भरता येतं. विश्वच एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठात दिवसभर आपण पंचेंद्रियांनी व्यवहार करत असताना इतकं ज्ञान येत असते वाहून आमच्याकडे. आम्हीच फक्त दरवाजे बंद केलेले असतो. त्यामुळे कुठलेही ज्ञान आज का आम्हाला आसक्ती नसेल तर कुठलाही विषय मेंदूपर्यंत जाऊ देत नाही. रस्त्याने जात असताना हजारो गोष्टी पाहतो, ऐकतो, सुंगतो, स्पर्श करतो, आस्वादनही घेतो. सर्व गोष्टी बुद्धीत संग्रहित होतातच असे नाही आहे. का? आम्हाला अनासक्ती असेल त्या विषयांमध्ये ते कुठल्याही आत जात नाही. अनेक झाडं बघितली आपण, अनेक प्रकारची फुलं होती त्यात,
अनेको रंगांची, अनेको गंधांची, अनेको प्रकारचे फळांची आणि आस्वादनांची सर्व काही होते. आपलं लक्षच त्याच्याकडे नाही, माझ्या कामाचं हे नाही आहे असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्या सर्व ज्ञानापासून आपण वंचित होतो. थोडीशी जिज्ञासा आपण प्रकट केली, ही काय असू शकतं, ही काय असू शकतं, समजून घ्यायचं असं ठरवलं तर प्रचंड ज्ञान येतं. आणि ही विद्या, ही ज्ञान न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनप्रदानम. आम्ही जे संग्रहित करतो याची कोणी चोरी करू शकत नाही, याला कोणी टॅक्स लावू शकत नाही. घरात संग्रहित केलेले संपत्तीला टॅक्स लागू करू शकतात, पण आमच्या ह्या ज्ञानाला कोणी टॅक्स लावू शकत नाही. कोणी भावकी ह्यात वाटणी मागू शकत नाही. तू एवढा शिकलाय त्यातलं 4 आणे मला दे, 8 आणे मला दे, कोणी म्हणू शकत नाही. नच भारकारी, एवढा आपण संपादन केलं तरी सुद्धा भार असं वाटत नाही, बोज असं वाटत नाही. आणि शेवटचं त्याचं वैशिष्ट्य, जितकं संग्रह केले हे नुसतं ठेवण्यासाठी नाही आहे, जीवनात आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी त्याचा वापरही करायचा आहे. आणि जितकं वापरतो तितकं वाढत, व्यये कृते वर्धत एव नित्यम. रोज जितकं खर्च करतो, जितकं वापरतो तितकं ते वाढत वाढतच जात. खर्च करताना ते नवीन अनुभव देत असते. माझ्याकडे ज्या स्किल्स आहेत, ज्या टॅक्टिस आहेत, किंवा ज्या काही तंत्र आहेत, हे जितकं मी जीवनात वापरेन, वापरत असताना नवीन अनुभवाचा भर टाकत असते. व्यये कृते वर्धत एव नित्यम. व्यये कृते, खर्च करत असताना वर्धत म्हणजे वाढत असते, वाढत असते. कितीही आपण खर्च केला तर ते वाढत असते. ही ज्ञानाचा वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान व्यवहारात सर्वत्र मिळवू शकतो. आणि जो जितका संग्रहित करतो, संग्रहित करण्यासाठी बुद्धीची एकाग्रतेची गरज आहे, बुद्धी स्वच्छ असण्याची गरज आहे, आणि बुद्धी आसक्त असण्याची गरज आहे. ज्ञानाची अभिलाषा, आसक्ती माणसाला पाहिजे, तेव्हाच ते येते. अन्यथा कुठलंही ज्ञान त्याच्याकडे चालून येत नाही. छोटी छोटी बाळ असतात घरात, प्रत्येक गोष्टीशी जिज्ञासा प्रकट करतात. ह्याला काय म्हणतात, हे काय, हे काय, हे काय, हे काय. त्यांच्याकडे कुतूहल असतो. ते कुतूहल त्यांच्याकडे ज्ञान येण्यासारखी परिस्थिती निर्माण करत. तसेच आमच्याकडेही असेल. आपण खूप श्रीमंत होणार. केवळ संपत्तीनी, पैशानीच श्रीमंत होता येते असं नाही आहे. ज्ञानाने श्रीमंत होता येते. आणि ही ज्ञान केवळ निकामी ज्ञान नाही आहे. याचा आम्ही ठरवलं तर कशातही रूपांतर करता येत. आमच्या ज्ञानाचा संपत्तीत रूपांतर करता येतं. आमचा ज्ञानाचा उपयोग संबंध जोडण्यासाठी करता येते, सृष्टीला आपलंसं करण्याकरता करता येतं. आणि आमचं ज्ञान दान करण्याकरता आपण उपयोग करू शकतो. आमच्याकडचे ज्ञान जे आहे, हे ज्ञान कुठल्याही वस्तूचा कशातही रूपांतर करण्या योग्य असते.
योग्य असतं. आपण ठरवायला पाहिजे की काय करायचं या ज्ञानाचं. ती अनुकूल सुद्धा असते, कधी कधी नीट नाही वापरलं तर आपल्यालाच प्रतिकूल सुद्धा बनत असते. आणि ही ज्ञान दोन इंद्रियांनी सर्वात जास्त ग्रहण करता येतं. एक डोळ्याने आणि एक कानाने. का? हे दोन आपलं शरीर सोडून बाहेर जाऊन ज्ञान घेऊन येतात. जीभ बाहेर जाऊ शकत नाही, जवळ आले तरच काम करत. नाक बाहेर जाऊ शकत नाही, जवळ आले तरच ज्ञान संपादित करत. त्वचा शरीर सोडून बाहेर जाऊ शकत नाही, जवळ आले तरच सांगू शकत. पण डोळे दिगंतापर्यंत जाऊ शकतात, क्षितिजापर्यंत, वर ढगापर्यंत जाऊ शकतो, समोर क्षितिजापर्यंत जाऊन पाहून येत. कान त्याच्यापेक्षाही दूर जाऊन काम करून येतात. त्या ढगांच्या पल्याड ज्या गोष्टी आहेत, दूरवरच्या जे नक्षत्र, सूर्य, चंद्र जे आहेत, तिथपर्यंत जाऊन येऊ शकतात, त्यांना पाहून येऊ शकतात. याच ज्ञानानेच दूरदर्शन यंत्र तयार केले लोकांनी. याच ज्ञानाने अनेको ग्रहांमधील अंतर शोधून काढले लोकांनी, आमच्याच भारतीय ऋषीमुनींनी. याच ज्ञानाने आरोग्यशास्त्राला जन्म दिले. याच ज्ञानाने नृत्यशास्त्राला जन्म दिली, काव्यशास्त्राला जन्म दिली, नाट्यशास्त्राला, संगीतशास्त्राला याच ज्ञानाने जन्म दिला. ज्ञानाचा वापर कशा करताही करू, लौकिक ज्ञानाचा वापर कशा करताही करू शकतो. ही ज्ञान फक्त जिथे नम्रता असते तिथे येत असते. दूध गाईची किंवा म्हैशीची त्यालाच मिळू शकतं जो पायाजवळ बसतो. पायाजवळ बसतो त्यालाच मिळू शकतं. नाही, म्हैस माझीच आहे आणि मी मालक आहे म्हणून पाठीवर बसून कधीही दूध देत नाही, किंवा कधीही तिच्या डोक्यावर बसून नाही दूध काढू शकत. पायाजवळच बसावं लागतो. तसं ज्ञानासाठी ज्ञानी लोकांच्या पायाजवळ बसून नम्रतेने त्याचा स्वीकार करण्याची. जिथे अहंकार असतो तिथे ज्ञान कधीही येत नसतं. ज्ञान कधीही येत नाही. जिथे विनय असतो तिथे ज्ञान आपोआप येतं. कारण पाण्यापेक्षा जर जमीन खाली असेल तर पाण्याला या म्हणायची गरज भासत नाही. तसं आमच्यात नम्रता असेल, या सृष्टीतलं चहूबाजूनी नाही, दश दिशाहून आनो भद्राहा हे कल्याणकारी ज्ञान सर्व दिशांमधून माणसाकडे यायला आरंभ करते. त्याच्याकरता आपण बुद्धी शुद्ध करून बसण्याची गरज आहे. बुद्धी हे एक इतकं बलशाली इन्स्ट्रुमेंट आहे आमची. ज्ञान संपादन करणारी इन्स्ट्रुमेंट हीच आहे. आणि पुन्हा आमची ही जी गाडी आहे ही चालवण्याची इन्स्ट्रुमेंट ही तीच आहे. बुद्धिंतु सारथिम विद्धी. या शरीर नावाची जी गाडी आहे या गाडीचा ड्रायव्हर बुद्धी आहे. बुद्धिंतु सारथिम विद्धी. याला सारथी समजा तुम्ही, उपनिषद म्हणतं.
शरीर नावाचा रथाला इंद्रिय नावाची घोडे आहेत, मन नावाचा लगाम आहे, आत्मा नावाचा रथिक मालक ह्यात बसलाय आणि बुद्धी नावाचा सारथी हे शरीर चालवतो संसारात. जसं गाडीमध्ये ड्रायव्हर आहे तसं या शरीर नौकेचा सुकाणू धरून बसलेले चालक कोण असेल तर आपली बुद्धी आहे. या बुद्धीला आत्म्याची पत्नी सुद्धा म्हटले जाते. आत्मा त्वम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम ग्रहम. त्वम आत्मा, तू आत्मा आहेस. गिरिजामती ही बुद्धी तुझी पत्नी आहे. प्राण तुझी सहचर आहेत. शरीरच तुझं घर आहे असं उपनिषद म्हणतो, भगवद्गीता म्हणतो. आमच्यात आणि पशुपक्षी प्राण्यांमध्ये जे अंतर आहे या बुद्धींमुळे आहे. या बुद्धीमुळे आहे. बुद्धीला योग्य दिशा दाखवण्याची क्षमता आपल्यात यावं असं आपल्याला वाटत असेल तर मी या प्रपंचातला काय ग्रहण करावं आणि कसं ग्रहण करावं याच्याकरता जे साधू सत्पुरुष आहेत त्यांच्या मार्गदर्शन घ्या. खूप सारे पडलेले आहेत इथे, खूप सारे पडलेले आहेत. माझा उपयोग सर्वांचा उपयोगाचा आहे. 84 लाख प्रकारची जीव आहेत या सृष्टीवर आणि केवळ माणसांच्या उपयोगाचीच इथे ठेवलं आहे देवाने असं नाही आहे. 84 प्रकारची जे काही जीवसृष्टी आहे सगळ्यांच्याच उपयोगाची वस्तू इथे भगवंताने ठेवलेले. मनुष्याने हे ओळखायला पाहिजे की माझा उपयोगाचा जेवढा आहे तेवढंच मी घ्यायला तर तो सुखी राहू शकतो. आजकाल माणसाला काय घ्यावं हे ज्ञान नसल्या कारणाने हे सर्वही देवाने माझ्यासाठीच निर्माण केलेले असं समजून. मी कालच एका फॉरेस्ट ऑफिसरशी बोलत होतो. ते म्हणत होते की चंद्रपूरला फक्त 7 ते 8 हत्ती आहेत. एका हत्तीला वर्षाला नाही म्हटलं तरी 17-18 लाख रुपये खर्च येते तिला सांभाळायला. इथे मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये काही बिबटे आणि वाघ आहेत. त्यांना वर्षाला 20-25 लाख रुपये खर्च आहे. सरकार करू शकत नाही. लोकांनी आता दत्तक घेतलेले आहे त्यांना. एका वाघाला जेवढा खर्च येतो 10-20 लाख रुपये एक माणूस कोणतरी देतो. मग दर दिवशी तेवढा खाऊ घालण्यासाठी ते खर्च केले जाते. असं का झालं? परिस्थिती अशी का? बघा, देवाने जे निर्माण केले होते अशी या देशात 8-10 हजार वाघ असतील. कोणालाही असं तुकडे टाकून जगवायची गरज नाही आहे. पण हे स्थिती का निर्माण झाली? मनुष्य असं समजला की हे सगळे माझ्यासाठी देवाने ठेवलंय असं समजून सर्व जंगल सुद्धा खाऊन टाकला. आज त्यांच्या आहाराकरता कोणच नाही तिथे. जंगल असेल तर प्राणी मिळतात, जंगलच नाही तर प्राणी नाही, प्राणी नाही म्हणून ते माणसात यायला लागले. इथेही येतात पालघरमध्ये. का? त्यांच्या हक्काचा जो होता तो माणूस संपवला. का संपवला माणूस? माणसाला हे ज्ञान नाही दिलं गेला की तुझ्या वाटणीचा काय आणि दुसऱ्यांच्या वाटणीचा काय. आम्हाला हे पर्यावरणाचं ज्ञान असणं गरजेचे आहे. माझा उपयोगाचा आहे त्याच्यावर माझा अधिकार जरूर आहे, परंतु सर्वांचंच आस्ती माझंच असं मी मानून सगळी
संपवायला निघालो तर सगळ्यांचे अस्तित्व धोक्यात येतो आणि आलेले आहेत. खूप साऱ्या ह्याची धोक्यात आली. याचा परिणाम काय झाला? परिणाम गेल्या आठवड्यात 1 महिन्यात जो पडायला पाहिजे होता पाऊस तो 1 आठवड्यात पडला. आपण सगळ्यांनी बघितलं. 1 महिन्यात पडायला पाहिजे होता थोडं 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 थोडं. आता ती मोजली गेली. मोजल्यानंतर लक्षात आलं की 1 महिन्यात पडायला पाहिजे होता तो पाऊस 1 आठवड्यात पडला. भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये 3 महिन्याचा पाऊस 3 दिवसात पडणार आहे. 3 दिवसात पडला तर काय राखणार इथे? काय राहणार आहे? 1 इंच माती गेली. 1000 वर्षांचा निसर्गाचा मेहनत जातो. 1 इंच माती तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. म्हणजे पाषाणापासून मातीपर्यंतची जी प्रक्रिया आहे माती बनण्याची, आधी कठीण पाषाण असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये काही जीवसृष्टी त्याच्या भोवतीने काम करायला लागतात, तेव्हा ते नरम होते. नरम झाल्यानंतर नरम दगड बनतो. नरम दगड बनल्यानंतर त्याच्यावर आणखीन काही खनिज प्रक्रिया आणि रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यातनं ते कठीण मुरुम बनतो. कठीण मुरुम बनल्यानंतर त्याचा हळूहळू माती बनतो. या प्रक्रियेला 1000 वर्ष लागतात 1 इंच माती तयार व्हायला. आणि असं जर महिन्याचा पाऊस एकाच दिवशी पडला, कसं राहील? नाही राहणार. सगळी वाहून जाणार आणि एकही थेंब पाणी जमिनीत मुरणार नाही. बघितले आता मागच्या आठवड्यातलं बघितलं, एवढा पाऊस पडला पण 4 इंच सुद्धा माती भिजली नाही. वरच्या वर जेवढा नरम होता तेवढा भिजला आणि सगळी वाहून गेली, धावून गेली पाणी. दोष कोणाचा? निसर्गात कुठल्याही पशुपक्षी प्राण्याने पाप केलेले नाही, मनुष्य सोडून. आम्हाला सोडून कोणीही निसर्गावर अतिक्रमण केला नाही, अत्याचार केला नाही. जे केले ते माणसानेच केले. झाडं संपवले माणसाने, प्राणी संपवले माणसाने, पाणी संपवलं माणसाने. का? सगळी ओढून काढली. माणसाला लागतं थोडं, वाया घालवतो भरपूर. घोटभर पाणी पीत असताना ग्लासभर पाणी ओतून टाकतो. निसर्गातनं काय फुकट मिळते? थोडी फुकट मिळत नाही ना. 1 ग्लास पाणी बनायला सुद्धा नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतनं ढगातनं वर जाऊन कुठेतरी पडून खनिजातनं वाहून येऊन आमच्या दारापर्यंत येते, नळातनं. ही काय प्रक्रिया छोटी नाही आहे. आम्ही असं सहज फेकून देतो. अंघोळीला 100-150 मिली पाणी लागते. एकूण चमडीला लागलेले पाणी किती असं विचार केले तर 100-150 ml पाणी असते. मग बाकीचे वाहून गेले. सर, आम्ही कधी विचार नाही केले की एवढा पाण्याची गरज असते का? कमीत कमी पाण्यात मी स्नान करू शकतो की नाही? करू शकतो. काही माणसं तोंड धुतात 10-10 लिटरनी. 100 ml लघुशंका करतो, 10 लिटरचा फ्लश टँक खाली करतो. पण माणसाला बनवायला लावले तर ह्यातला 1 थेंब सुद्धा पाणी तयार करता येत नाही. H2O म्हणता येते सगळ्यांना, करून दाखवा ना. कोण सायंटिस्ट सुद्धा. संत असा समजतो की आम्ही काहीतरी मंत्र तंत्र छू मंत्र करतो तो संत आहे, असं आमची एक समज आहे. छू मंत्र केला म्हणजे आणि एका गंड्या दोऱ्याला बांधूनच घातला आम्हाला. आम्ही मुक्त नाही झालो, आणखीन बांधले गेलो. त्या अंगारा धुपाऱ्याला आम्ही बांधून घेतले. तो संत नाही होऊ शकत. संत आम्ही त्याला समजतो जो काहीतरी चमत्कार करून दाखवतो. अशीच आले गावात एके दिवशी 8-10 संत आले.
मग गाववाले म्हणाले, तुमच्यातलं मोठे संत कोण ह्यात? एक जण म्हणाला, मीच मोठा संत आहे. काय करतोय? तो म्हणाला, मी हवेत तरंगतोय. प्राणवायू कोंडला आणि हवेत तरंगायला लागला. याचा काही नाहीये. मी बघा म्हणाला, पाण्यावर चालतो म्हणाला. दुसरा पाण्यावर चालून दाखवला. हे काय मोठं म्हणाला. तिसरा म्हणाला, मी अग्नीत चालवून दाखवेन. तो अग्नीत चालून दाखवला. आणि चौथा म्हणाला, ही तलवार घ्या आणि माझ्यावर वार करा. खण 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 वाजत होती. का? वज्र काय केला होता त्यांनी शरीर. असा प्रत्येक जण काय काय करून दाखवायला लागले चमत्कार. म्हातारा बसला होता. हे कोणी संत नाही म्हणाला. मोठे संत तरी बाजूलाच राहिले, ही सगळी चिल्लर आहेत म्हणाला. कोण संत? मग जो शांत आहे तो संत. जो शांत आहे तो संत आहे. जो अत्यंत स्थितप्रज्ञ आहे, ज्यांची प्रज्ञा ढगमगत नाही कशालाही. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. सुख दुःख लाभ अलाभ या सर्वांमध्ये जो ढगमगत नाही तो संत आहे. ज्यांची आशा आकांक्षा संपलेल्या आहेत तो संत आहे. प्रदर्शन करणारी संत नाही होऊ शकत. प्रदर्शन करणारी, चमत्कार करणारी संत नाही होऊ शकत. संत हे शांत असत. चंद्रासारखी शीतलता, वाणीमध्ये शांतता आणि मनात संतुष्टी ज्याच्याकडे आहे तो संत असतो. ज्याचा इंद्रिय निग्रह झालेले आहे, मनबुद्धी एकाग्र केलेले आहे, जेवाने दिलेले आहे त्यात जो तृप्त राहतो आहे, आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. ही साधू आहे, ही संत आहे. आम्ही भलत्याच संतांच्या मागे लागतो. आमची संत फार विचित्र असतात. आम्हाला खूप मोठा आडंबर दिसले की आम्ही त्यांना मोठे संत समजतो. खूप मोठे संत समजतो, ज्यांच्या मागे पुढे 5-50 गाड्या दिसायला पाहिजे, रोज टीव्हीवर प्रवचन केला पाहिजे, सोशल मीडियामध्ये खूप ॲक्टिव्ह असायला पाहिजे, अशी आमची धारणा आहे आजकाल. त्यांचं मन शांत झालेलं आहे तो संत. आणि त्या संतांची वाणी आम्हाला सन्मार्ग दाखवते आणि उत्तम ज्ञान संपन्न बनवतं. आणि या संतांनाच गुरु असंही म्हणतात. जेव्हा वैयक्तिक स्तरावर मला उपदेश करतो तेव्हा गुरु बनतो. समष्टी स्तरावर उपदेश करत असतो तेव्हा संत असतो. वैयक्तिक जीवनासाठी मार्गदर्शन लाभते तेव्हा माझा तो गुरु बनतो. आणि समष्टीच्या स्तरावर ज्यांचा उपदेश चालू असतो त्यांना आपण संत म्हणतो. फार जुन्या काळातली घटना आहे. असाच वादविवाद सुरू झाला आणि काही युवक होते, त्यांना जिज्ञासा निर्माण झाली की खरा संत कोण आहे, आपल्या गुरुजींना विचारूया. गुरुजी खूप वयस्कर होते, 90-95 वर्षाचे गुरुजी होते त्यांचे.
अंथरुणाला खिळून होते. त्यांच्याकडे सगळे शिष्य गेले. गुरुजी, संत कसा असतो, संताला आम्ही कसं ओळखावं, चिन्ह काय आहेत, लक्षण काय आहेत त्यांची, असं विचारलं. बोलू शकत नव्हते, इतकं नित्राण झालेले होते. पण ऐकू व्यवस्थित येत होतं आणि दिसत होतं चांगलं, पण बोलायला ताकद नव्हतं त्यांच्याकडे. जाऊन विचारलं, महाराज संत कसे असतात आणि कसं ओळखायचं आम्ही? आ केले त्याने. असं विचारल्याबरोबर आ केले. असं महाराज, आम्हाला नाही बोध झाला, थोडंसं एक वाक्य 2 वाक्यात तरी आम्हाला सांगा. पुन्हा त्याने आ असं केला. कळलं नाही. त्यांचा उपदेश होता तो. तोंड उघडला फक्त, हेच उपदेश आहे म्हणाले. कळलं नाही. मग आपापसात चर्चा सुरू झाली. असं म्हटले असतील का, तसं म्हटले असतील का. 8 आंधळे जसं हत्तीचे वर्णन करतात तशी यथामतीला जे गोचर होईल ते बोलायला लागले. म्हणजे जसा हत्तीचा पाय धरला तो म्हणाला हत्ती म्हणजे खांबासारखा असतो. सोंड धरला तो म्हणाला हत्ती म्हणजे हे मुसळासारखा असतो. शेपूट धरला तो म्हणाला हत्ती म्हणजे हे चौरीसारखं असते. कान धरला तो म्हणाला हत्ती सुपासारखा असतो. जो पोट धरला तो म्हणाला नगाऱ्यासारखा असतो हत्ती. 8 आंधळे हत्तीचे वर्णन करावं तसा अनाकलन झालेली माणसं जसं पाहिजे तसा अर्थ काढायला लागले. तेवढ्यात एक दुसरे महात्मा आले. अरे काय चर्चा करताय? नाही, आम्ही आमच्या गुरुजींना विचारला की संत कसे असतात आम्हाला सांगा म्हणून. गुरुजी संत कसे असतात म्हटले की असं तोंड उघड आ करतात, आम्ही कसं ओळखावं म्हणाले. अरे मूर्खानो, अत्यंत सोपं आहे. तोंडात काय काय दिसलं तुम्हाला? आम्हाला काही दात गेलेत, काही शिल्लक राहत आणि तेही जायच्या रस्त्यावर आहेत. आता आणखीन काय दिसलं? दुसरं काय? जीभ आहे म्हणाले. आधी कोण आलेले यात? आधी जीभ आधी आली. जन्माबरोबर जीभच येतो ना, दात तरी येत नाही. दात नंतर आले होते. मग आधी कोण गेले? जे नंतर आले होते ते आधी गेले. मग आधी आलेले अजून कसं काय? म्हणजे ती जरासं नरम आहे. जीभ आहे ना, नरम आहे. जी नरम आहे तीच दीर्घायू आहे. जी नरम आहे ते साधू आहे. एवढ्या कठोर लोकांच्या आतमध्ये आयुष्य जगले त्यांनी. आणि दात अत्यंत कडक, अहंकारी, ताठर गेले. आधी जे ताठर आहे ते सगळे गेले. जसं नदी किनाऱ्यावरची बांबू, बाबळ, जांभूळ महापुरात गेले, राहिले कोण? लवाळा. पाणी आली, वाकली, गेल्याबरोबर उभी राहिली. संत त्यालाच म्हणतात परिस्थितीनुसार जो वागतो, परिस्थितीनुसार जो वागतो तो संत असतो. त्याला कसं जगावं या सृष्टीत कळलेले असते. सगळीकडे सर्व काही प्रदर्शन करत जीवन जगण्याची कला ज्याला अवगत झालेले तो संत असतो. जीभ आहे ना खूप मृदू आहे. जीभ आहे
हे मधुर आहे, जीव आहे हे नरम आहे, नम्र आहे. म्हणून इतकं वर्ष राहिलेले. कधी जाणार जीव? जीव शरीर जाईल त्याच दिवशी जाणार. सृष्टी आहे तोपर्यंत जीव राहणार. संत सृष्टी आहे तोपर्यंत संत राहणार. का? ते परिस्थितीनुसार कसं जगावं हे कळलेले आहे, कळलेले. म्हणून सत्संग करावं माणसाने. आम्हाला कसं जगावं, ज्ञान संपादन कसं करावं आणि याचा खर्च कसा करावा, आणि जीवन आम्ही किती मिळवतो, काय करतो, यापेक्षा किती समाधानाने जीवन जगता येईल, किती समाधानाने जीवन जगता येईल हे सर्वात महत्त्वाचं. माझ्याकडे किती ऐश्वर्य आहे, माझं आयुष्य किती झालं, यापेक्षा मी किती समाधानाने जीवन व्यतीत करतो. माझ्याकडे गाडी किती आहेत, घोडे किती आहेत, फ्रीज किती आहेत, याला काही अर्थ नाही. सगळी आहेत. झोप लागत नसेल तर काय करणार काय? माझी 5 BHKचं घर आहे, सगळ्या फर्निचर फुल भरलेले आहेत, पण झोपच लागत नाही. का? हे सगळी विसरल्याशिवाय झोप लागत नाही. 5 BHK डोक्यातनं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत झोप येत नाही. जगात जितकंही आम्ही कमवले ही सगळी विसरल्याशिवाय झोप लागत नाही. जीवन तोपर्यंत सुखी होत नाही जोपर्यंत ही सगळी अहंकार आम्ही विसरत नाही. विसरत नाही तोपर्यंत आम्ही झोपू शकत नाही. ज्यांना झोपायचं त्यांना विसरावं लागेल, विसरावंच लागेल, दुसरं काही करता येणार. संत हे आम्हाला शिकवतात. म्हणून संतांचे वर्णन केले रामदास स्वामीने की हे आमच्या विश्रांतीचे स्थान आहेत. आमच्या मनाला बुद्धीला विश्रांतीची गरज असेल तर संतांकडे जावं. संत हे मार्गदर्शक आहेत, संत हे शांतीचे ठिकाण आहेत, संत हे निग्रहाचे प्रतिरूप आहेत. म्हणून आयुष्यात जितकं मिळेल तितकं सत्संग करावं. आणि आपण भाग्यवान की जितकं आपल्या आयुष्यात वेळ मिळतो त्यातलं थोडा वेळ या सत्संगासाठी. दर दिवशी सत्संग म्हणजे दर दिवशीच कोणाला तरी शोधत जावं असं नाही आहे. सत्संग संतांची ग्रंथ वाचून सुद्धा सत्संग होऊ शकतो, संतांची चरित्र वाचून सुद्धा सत्संग होऊ शकतो, संतांनी सांगितलेले भजन उपासना करून सुद्धा सत्संग होऊ शकतो, संतांनी सांगितलेले ध्यान धारणा करून सुद्धा सत्संग होऊ शकतो, आणि संतांनी सांगितलेले जे उपदेश आहे त्याप्रमाणे आपण आपला आचरण ठेवून सुद्धा सत्संग करता येते. अशा पद्धतीचा सत्संग करण्याची शक्ती बुद्धी सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरूंना.